कुठं आहेस कामाला? न्या का न्या त्या देशमुख बाईच्या इथे आहे कामाला. आणि तू ग? अगं मी पवार बाईकडे. आणि शांती आहे, तू कुठं काम करतीस ग? अगं मी त्या कॉर्नरवरच्या शिंदे बाईकडे काम करते. अगं काय सांगू माय, मी मालकीन ती पवार बाई अगं लय येड्या वाहनाची आहे. दिसती ती तशी पण लय येड्या वाहनाची आहे बघ. आणि काय झालं ग तसं येड्या वाहनाची म्हणायची तिला? अगं काय सांगू तुला, भांडे घासू लागले की सारखी करत राहती बुनबुन, गप काही बसत नाही. भांडे घासू लागले की सारखी करीत राहती बुनबुन, गप काही बसत नाही. आणि पुन्हा चार चौघात सांगती चंपा चांगले भांडेच घासत नाही. अगं तू आता काहीच नाही बघ. मई मालकीन ती देशमुख बाई अशी येड्या वाहनाची आहे. आणि येड्या वाहनाची तर वाहनाची आणि असली चिंगूस आहे की बया 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 विचारू नको. शर्टाचं बटन तुटलं की बसवायला लागते दोरांची. शर्टाचं बटन तुटलं की बसवायला लागते दोरांची. आणि देशमुख बाई मला म्हणती कशी 500 रुपयात महिनाभर भांडे आणि कपडे दोन्ही बी धुई. अरे तुमच्या दोघींचं बी काही नाही. मई मालकीन ती शिंदेबाई ती तर लय येड्या वाहनाची. अहो येड्या वाहनाची तर वाहनाची वाकड्या थोबाडाची. मालकाचे कपडे म्या धुतलेले चकचक आणि खुसून मालकानं मला नेलं खायला बोकडं. मालकाचे कपडे म्या धुतलेले चकचक आणि खुसून मालकानं मला नेलं खायला बोकडं. आणि तेव्हापासून म्या कपडे धुवायला घरी गेले की शिंदेबाई करती थोबाड वाकडं.